मिरजेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत तरुणांना संधी देणार। गेल्या 12 वर्षात राजकीय हस्तक्षेप करून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांचा आरोप। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग आणि सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीनं पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 निमित्ताने मिरज येथे शेतकरी भवन या ठिकाणी भव्य शिक्षक निर्धार मेळावा संपन्न झाला आणि यावेळेस महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, कोषाध्यक्ष कोल्हापूर राजेंद्र सूर्यवंशी, कार्यवाहक वाशिम राजकुमार बोनकिले, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, संघटन मंत्री लातूर किरण भावठाणकर, गुलाबराव गवळी, माजी आमदार भगवान साळुंखे, आदम मुजावर, बाळासाहेब चोपडे, सुरेश राठोड, राजेंद्र नागरगोजे, अंजली गोरे, रामदास अभंग, सोमनाथ राठोड, सुजाता कुलकर्णी, बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह सर्व विभाग, जिल्हा, शहर, महानगर, ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिक्षक मतदारसंघावर अलीकडच्या 12 वर्षांमध्ये राजकीय झाल्याने प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला। शिक्षक परिषदेने गेल्या 3 महिन्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची माहिती अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली। 22 शिक्षण अधिकारी या भ्रष्टाचारात अडकल्याचे आरोप करून निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून नागरगोजे सर यांच्यासह इतर 5ही जिल्ह्यातील उमेदवारांची चाचणी सुरू आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि धनदांडग्यांच्या शिक्षण संस्था आणि राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवणार असा इशारा नागरगोजे सर यांनी दिला आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा या ठिकाणी नोव्हेंबर 2026 मध्ये या ठिकाणी मतदारसंघाची जी निवडणूक होती, या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला। मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधित्व करीत होतं, पण दुर्दैवाने या अलीकडच्या 12 वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला, त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, आता मागच्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या शालार्थ आयडीच्या माध्यमातून शोधून काढला। दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं, या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवला नाही, परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे 22 आमदार आहे, यापैकी आदरणीय नागो गाणारे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ 22 शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंखेंनी एकदा प्रतिनिधित्व केलं होतं। त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन ही निवडणूक लढवणारे, मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला, पण या वेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे। तुमच्याकडे तुमच्या संघटनेचे किती इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली किंवा किती कोणत्या उमेदवारांचे नाव, कारण की नागरगोजे सरांचे सुद्धा नाव पुढे, कोण उमेदवार इच्छुक आहेत? काय उमेदवार आपल्याकडे सांगलीचा विचार करायचा म्हणजे नागरगोजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक 14-15 वर्ष या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात। अशाच पद्धतीने सातारा, सोलापूर इथून सुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या 2-3 महिन्यामध्ये या 5 जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एकमुखाने 5 जिल्हे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील। मिरज या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणुनाथ कडू सर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी, पुणे विभागातील सर्व पदाधिकारी, 5 जिल्हे, 6 महानगरी आणि 57 तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि आज या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे, ही निवडणूक आपणाला कशा पद्धतीने या निवडणुकीला परिषदेने सामोरं गेलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं आज झालेलं आहे। या 5 विभागातून 5 जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणी सुद्धा
आज राज्य कार्यकारिणी या ठिकाणी करते आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुणे विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीने देता येईल, शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं नेतृत्व करणारा, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणभान आणि ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी या ठिकाणी चर्चा आज झालेली आहे आणि या चर्चेतून निश्चितपणानं पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना लढणार आहे। त्यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणानं जे धनदांडगे जे संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही सक्षम आहे, हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।